नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत वडापाव कसे बनवायचे. तर वडापाव बनवण्यासाठी मी इथं 3 उकडलेले बटाटे घेतलेले इथं आणि 4-5 हिरवी मिरची घेतलेली, कोथिंबीर घेतलेली, लसूण आल्याची पेस्ट घेतलेली. तर आपल्याला काय करायचे आहे, आता कोथिंबीर आणि मिरच्या बारीक मिक्सरमधून काढून घ्यायच्या. तर मैत्रिणींनो, आता आपल्याला काय करायचं आहे, इथं तेल टाकून घ्यायचं आहे. आता ही कढई गरम होईपर्यंत 1-2 मिनिट अशी ठेवायची. तोपर्यंत आपण हे उकडलेले बटाटे बारीक करून घेऊ आणि बटाटा आपल्याला चांगला उकडून घ्यायचा. आता इथं आपली कढई तापलेली आहे. आपल्याला या कढईमध्ये तेल टाकायचं. तर इथं मी 1 पळी तेल टाकले. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आलं लसणाची पेस्ट. आता इथं मी अर्धा चमचा मोहरी टाकली. नंतर आलं लसणाची पेस्ट आणि आपण बारीक केलेली मिरची आणि कोथिंबीर आणि मिरे. तर आता आपण काय करू, याच्यात टाकून देऊ. तर आपल्याला याच्यात थोडीशी हळद टाकून द्यायची, कारण हळदीने चव लागते. आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला याच्यात उकडलेला बटाटा टाकायचा. तर आता मी हे पूर्ण बटाटा बारीक केलेले आणि हा याच्यात कढईमध्ये टाकून देते. आणि आपल्याला हा छान बटाटा असा परतून द्यायचा आहे. तर हे आपल्याला सगळं मिक्स केले आणि असं पुन्हा एकदा आपल्याला बारीक करायचं आहे. आणि ह्या भाजीचा खूपच छान सुगंध सुटला वडापाव बनवायच्या अगोदरच. आणि छान आपल्याला पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करायचं. म्हणजे काय होते, हे घट झालं ना तर आपल्याला वडे बनायला छान बनवता येतात. आता आपल्याला खाली घ्यायचे आणि वडे बनवण्यासाठी आता आपण इथं बेसन पीठ काढणार आहे. वडापाव बनवण्यासाठी आता आपल्याला काय करायचे, बेसन घालून घ्यायचे. तर इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतले. नंतर आपल्याला याच्यात थोडंसं लाल मिरची पावडर टाकायची आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचे. आणि नंतर आपल्याला हे आता सर्व मिक्स करून घ्यायचे. तर आपल्याला हे असं पीठ सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि पातळ पण नाही करायचं. तर आता आपण काय करू, इथं वडे बनवून घेऊ. तर आता इथं आपल्याला वडे बनवायचे. तर आता आपण इथं वडे बनवून घेऊ. तर आपल्याला वडे बनवायचे. तर काय करायचं, छोटे वडे बनायचे. तुम्ही हे वडे ना गोल सुद्धा बनवू शकता. हे आपल्याला आता सर्व असे वडे बनवून घ्यायचे. आपले इथं सर्व वडे बनवून झालेले आहेत. आता हे वडे आता आपल्याला काय करायचे, हे वडे ना बेसन पिठात सोडायचे. तर आपण हे वडे ह्या बेसन पिठात सोडले. आता काय करायचं आपल्याला, मी इथं अगोदरच गरम करायला तेल ठेवलं होतं. तर आता हे वडा आपण त्याच्यात सोडून देऊ. आणि जेवढे बसतील ना तेवढेच आपल्याला टाकायचे. माझी छोटे कढई असल्यामुळे मी याच्यात एकच वडा सोडते. आता हे वडा आपला झालेले आहे. आता आपल्याला परत हा दुसरा एक सोडायचा. मस्त असा छान वास सुटलाय वडापावचा. तर आपल्याला ह्या वडापावला चांगला असा लासल कलर येऊन द्यायचा आहे. आणि एकदम अगदी गाड्यावर भेटतात अशा वडापाव आपण बनवू शकतो घरची घरी. आणि एकदम सोपा आहे बनवायला आणि साहित्य सुद्धा जास्त याला लागत नाही. तर आता आपला हा पण वडा तळून झालेला आहे. आता आपण हा पण वडा काढून घेऊ.
तर आता आपल्याला पावासोबत खाण्यासाठी इथं मी मिरच्या तळते. तर मिरच्या तळताना आपल्याला मिरच्या सावकाश तळायच्या, नाही तर आपल्या अंगावर उडून येईल. तर छान असे आपले आता इथं सर्व वडापाव बनून झालेले आहेत. तर इथं मी मिरची पण तळलेली वडापावसोबत खाण्यासाठी. आणि तुम्हाला जर चटणी बनवायची असेल तर तुम्ही इथं चटणीसुद्धा बनवू शकतात. तर याच्यासोबत मी चटणीसुद्धा बनवलेली आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपण कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहतो हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.